दिल्लीतील जंतर मंतरवर नीट पेपर फुटी विरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर 20 जुलै रोजी झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने आज रोजी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभाने जाहीर पाठिंबा दिला। बंदच्या समर्थनार्थ नंदुरबार येथे तहसीलदार यांच्यामार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन देण्यात आले। पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, लाठीचार्जमध्ये अटक झालेल्या विद्यार्थ्यांची तात्काळ सुटका, मृत विद्यार्थ्यांना शहिदाचा दर्जा व 1 कोटी नुकसान भरपाई, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक मदत आणि पेपरफुटीतील दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच बीजेपी आरएसएस सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी। सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड विक्रम गावित म्हणाले, हे सरकार आंदोलन हाताळण्यात अपयशी ठरले आहे। नंदुरबार जिल्हा वंचितांच्या बंदमध्ये पूर्णपणे सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी कॉम्रेड रणजित गावित, कॉम्रेड करणसिंग कोकणी, कॉम्रेड मनोहर वळवी, कॉम्रेड राजेश वळवी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। ग्रामीण कष्टकरी सभा यांच्याकडून आज महाराष्ट्र बंदच्या हाकमध्ये जे जंतर मंतरवर जे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, त्यांना जेलमध्ये टाकून त्यांना शॉक मारण्यात आलं, त्याबद्दल आम्ही नंदुरबार तालुक्यात सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे निषेध व्यक्त करतो आणि या बंदला आम्ही आवाहन करतो। एवढं बोलतो। सत्य की जय हो।